थंबनेल वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा याचं उत्तर शोधत असाल, आम्ही सुद्धा शोधतोय आणि साहजिकच आहे. म्हणजे बघा, गेल्या 19-20 वर्षांपासून जे एकमेकांच्या वरती आरोप करत होते ते उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकदाचे एकत्र आले खरे, पण अगदीच सिलेक्टिव्हली. मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे असं आपण सगळेच मानतो आणि असायलाही हवी. गेल्या 20-25 वर्षांपासून शिवसेनेचीच सत्ता आहे, म्हणजे होती. ती आता टिकेल की नाही हे माहीत नाही. निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका जवळपास सगळ्याच पक्षांनी लावलेला आहे, पण ठाकरे बंधू कुठेच दिसत नाहीयेत, संयुक्त मुलाखती वगळता. आणि हे जाणवतंय बरं का. म्हणजे ठाकरे बंधू आणि नातूंनी निकालाच्या आधीच मान्य केलंय का की प्रचार सभा घेऊन तसा फारसा काहीच उपयोग होणार नाहीये? ते काय सुरू आहे नेमकं ठाकरेंच्या गोटामध्ये? प्रचार सभा होणार आहे की फक्त सोशल मीडियावरतीच भागवलं जाणार आहे? आधी एक ठाकरे होते, आता 2-2 म्हणजे 4 ठाकरे आहेत, पण तरीही माहोल का होत नाहीये? मराठी माणसाला काय वाटतं हे सगळं आपल्याला बघायचं आहे. सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.